स्मार्ट मीटरची सक्ती करू नका, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करून स्वाभिमानींनी दिला महावितरणाला निवेदनाद्वारे इशारा। शिरोळ तालुक्यात सध्या घरगुती वीज कनेक्शनला ई स्मार्ट मीटर सक्ती केलं आहे। त्यासोबतच नवीन कृषी वीज कनेक्शनसाठी सोलर पॅनल बसवण्याची सक्ती केली आहे। शिरोळ तालुका हा महापुराचा तालुका असून नदीकाठावर सौर पॅनल बसवण्यास ती महापुरात वाहून जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे नवीन कनेक्शनसाठी सोलरची सक्ती करू नका, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचं निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जयसिंगपूर महावितरण उपविभागीय कार्यालय प्रमुख अभियंता राजेंद्र आडके यांना देण्यात आले। जयसिंगपूर येथे महावितरण कार्यालयात मंगळवारी तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्रित येऊन उपकार्यकारी अभियंता राजेंद्र आडके यांना निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे। या निवेदनात असं म्हटलं आहे की शिरोळ तालुका हा महापूर बाधित तालुका असल्याने 4 नद्या असल्याने 4 ते 5 गावे वगळता सर्व गावांना नद्या महापूर काळात विद्युत पोल डीपी असे सर्व साहित्य तुटते किंवा वाहून जाते। ही बाब महावितरणाला माहीत असताना त्यांनी नवीन विद्युत कनेक्शनसाठी सोलर पॅनलची सक्ती केली आहे। शेतकऱ्यांनी जरी सोलर पॅनल बसवले तरी ते महापूर काळात वाहून जातील, या शेतकऱ्यांचं नुकसान होईल। त्यामुळे ही सक्ती रद्द करा। सरकारने वीज माफीचे आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांची वीज माफी करावी, अन्यथा कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानीकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळेस दिला आहे। आम्ही एजन्सी तो फोटो काढणं, त्याचं रीडिंग पंच करणं मोबाईल ॲपमध्ये आणि त्याचा किती वापर झाला, त्याच्यात मास्टरमध्ये पूर्वीचं रीडिंग आहे आणि आत्ताचं रीडिंग मिळून त्याला किती बाबा 110 युनिट वापर केलं, त्याला बिल तयार होतं। बिल तयार झालं की बिल प्रिंटिंगला जाणं, हे सगळं बिल तयार होतं आहे मुंबईला। आता इथे खालच्या लेवलला काही होतं, सगळं सेंट्रलाइज झालं। मुंबईला बिल तयार होते आणि फक्त प्रिंटिंगला एजन्सी नेमलेलं आहे त्यानं वाटायला दिली, त्याला 6 रुपये 7 रुपये असं देऊन रीडिंग घेण्यापासून वाटायला आता दिली। आता अशी कंडिशन होती पूर्वी। आता काय झालं सांगतो, आता नवीन जे स्मार्ट मीटर आलं आहे त्याच्यात आहे सिम कार्ड, कुठली रेंज असेल आयडिया असेल त्यात सिम कार्ड, त्याला प्रत्येक 15 मिनटं अर्धा तासानं त्याचं रीडिंग घेते। मग 30 तारखेला रात्री 12 वाजताचं रीडिंग आम्ही घेणार, त्या कॉम्प्युटरला येते, झालं की ते रीडिंग घेते आणि त्याचं बरोबर बिल काढते आणि बिल प्रिंटिंग होते। तुमच्याकडे होते का? हेड ऑफिस मुंबईला होतं, हे सगळे हेड ऑफिस आणि वरनं बिलाची कॉपी येते PDF पाहिजे आणि इथं फक्त प्रिंट काढून वाटली, सगळं सेंटरला झालं मुंबईला। म्हणून मी काय सांगतो, मीटर बदलायची यादी सुद्धा त्या कंपनीला त्या पोर्टलला विचारायचं, मुंबईवरनं त्याला टोटल कंझ्युमरची यादी दिली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज महावितरणला जयसिंगपूरच्या हेड ऑफिसला आम्ही निवेदन दिलेलं आहे की जे काय तालुक्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहे त्याचे ग्राहकाची परवानगी न घेता ते स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहे। ज्यांचं बसवलं आहे त्यांच्यामध्ये जुन्या मीटरमध्ये आणि नवीन मीटरमध्ये जी तफावत होत्या त्यामध्ये आम्हाला दिसून आलं आहे, त्यामुळं आम्ही हे निवेदन देत आहोत। त्याचबरोबर तालुक्यामध्ये जे काय सोलरच्यासाठी वीज कनेक्शन दिलं जातं आणि शेतीपंपासाठी वीज कनेक्शन दिलं जात नाही, तर आमची अशी तक्रार आहे की हा तालुका पुराच्यामुळं सोलर जे बसवले जातात ते पुरामध्ये आणि त्या पुरामध्ये ते वाहून जातात आणि वाऱ्यामध्ये सुद्धा ते वाहून जातात आणि त्यामुळं शेतीपंपाला आम्हाला खऱ्या अर्थानं वीज द्यावी आणि सोलरचं जे काय अट आहे ती अट काढून टाकावी, यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्याचबरोबर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आता आडके साहेबांनी सांगितलेलं आहे, जोपर्यंत तुमच्या तक्रारीचं निवारण होत नाही तोपर्यंत आम्ही स्मार्ट मीटर बसवणार नाही आणि असं जर मीटर बसवण्यात आलं स्मार्ट मीटर तर त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटना कडाडून विरोध करेल आणि पुढचं आंदोलन याच्यापेक्षा मोठं आता निवेदन दिलं आहे आणि मग आंदोलनाला त्याचं स्वरूप येईल, एवढंच या निमित्तानं तुम्हाला सांगतो आणि हे त्यांनी थांबवायचं शब्द दिलेला आहे। तिरपट असं आम्हाला आतापर्यंत दिसून आलेलं आहे, तसं कुर्डवाडमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, त्यामध्ये त्यांनी त्या नवीन मीटर आणि जुन्या मीटरमधला फरकही त्यांना दाखवलेला आहे। ज्या मीटरमध्ये 75 युनिट येत होतं त्या ठिकाणी आता 150च्या घरात ते यायला लागलेलं आहे मीटर रिडिंग आणि त्याबद्दल ते आपण महावितरणला सुद्धा तसं दाखवून दिलं आहे। त्याचे सुधारणा काय करतात ते आपण पाहू, नाही तर त्याच्यावर आंदोलन सुद्धा केलं जाईल। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी शिरोळ।